सोमवारी होता नवरात्रीचा पहिला दिवस. ऑलमोस्ट सगळेच जण नवरात्रीमध्ये उपवास करतात. काही जण 9चे 9 दिवस उपवास करतात, तर काही जण फक्त उठता बसता धरतात आणि बरेच जण तर ह्या 9 दिवस उपवासासोबत चप्पलचंही पाळतात. मला तर आईनं आधीपासूनच सांगून ठेवलेलं की दीपू ह्यावेळेस तू उठता बसता कर म्हणून. खरं तर मला उपवास केलेला सण नाही होत अजिबात, पण म्हटलं चला यावेळेस आईसाठी आपण उठता बसता करूयात. सो मग माझा, आईचा आणि दीदीचा असा आम्हा तिघींचा उपवास होता. खरं तर मला सोमवारी ऑफिसचं काम करायची अजिबात इच्छा नव्हती, त्यातवरून माझा उपवास. मग तर असं वाटत होतं की सुट्टी टाकलेलीच बरं राहील, पण परत विचार केला की असंही घरूनच काम आहे, कशाला उगाच सुट्टी वाया जाऊ द्यायची. आणि जर नकोच वाटलं तर दुपारी बेस्ड ऑन वर्कलोड सुट्टी टाकता येईल असा विचार केला होता, पण वर्कलोड काही एवढा जास्त नव्हता, त्याच्यामुळे मग मी काही सुट्टी टाकली नाही आणि अशा प्रकारे मी माझी एक सुट्टी सेव्ह करून ठेवली. असो, उपवास असल्यामुळे आईने सकाळीच भगर आणि आमटी करून ठेवली होती. आमटी म्हणजे शेंगदाण्याची आमटी. आमच्याकडे सहसा याला खळबटही म्हणतात. भगर आणि खळबट सकाळी मग थोडंसंच खाल्लं होतं. त्यानंतर दिवसभर थोडंसं ऑफिसचं काम, थोडंसं टाईमपास असं हे चालूच होतं. संध्याकाळी लवकर काम संपून लॉगआउट केलं आणि मस्त आईसोबत एक कॉफी घेतली. कॉफी पिऊन झालं की लगेचच दोघे पण लागलो रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला. रात्रीचा स्वयंपाक एवढा काही जास्त नव्हता, फक्त शाबू बनवायचा होता आणि पोरांसाठी खिचडी बनवायची होती. शाबूसाठी आईनं शेंगदाणे आधीच भाजून ठेवले होते. शेंगदाणे थंड होते तोपर्यंत मग मी इकडे बटाट्याची साल वगैरे काढून घेतली, बटाटे कापून दिले. त्यानंतर आईने इकडे शेंगदाणे चोळायला सुरुवात केली. आता आईचं शेंगदाणे चोळणं म्हणजे आपण कसं आता एकदम मुठीवरती शेंगदाणे घेऊन असं चोळतो आणि त्याची साल काढतो, पण आमच्या आईचं तसं नसतं. ती एक एक शेंगदाणा असं फोडून बघणार, कारण की त्याच्यामध्ये एखादा खोट शेंगदाणा, एखादा खराब शेंगदाणा राहिला नाही पाहिजे. त्याच्यामुळे तिचं एक एक शेंगदाणा बघणं ते चालूच होतं. तिने शेंगदाणे निवडून दिल्यानंतर मग मी शेंगदाण्याचं कूट वगैरे बारीक करून दिलं, मिरची वगैरे कापून दिली. सकाळची थोडीशी वाटलेली मिरची शिल्लक होती, मग ती काही आणि मी दिलेली काही मिरची असं सगळं मस्त टाकून आईने मस्त शाबू बनवला होता. मध्येच बहिणीचा फोन आला होता, तिच्याशी बोलत बोलत ते सगळं काम चालूच होतं. त्यानंतर मग थोडंसं किचन साफ करून घेतलं. असं चिकचिक झालेलं मला नाही आवडत, खिचडी बनवायची होती मला. मग शाबू बनवून झाला की लगेचच मी लागले खिचडीच्या तयारीला. खिचडीसाठी लागणारं सगळं साहित्य, कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे कट करून घेतला. थोडीशी मूगडाळ टाकली आणि पोरांसाठी खिचडी शिजायला टाकली. जेवायला बसणारच होती तेवढ्यामध्ये इकडं कुकरची वाफ चाललेली. मग परत एकदा टोपण काढलं, रिंग थोडंसं काढून बसवलं. मला वाटलं की नीट बसलं नसेल, त्यामुळे वाफ पकडली नसेल म्हणून रिंग काढून परत एकदा टोपण लावून दिलं, पण परत त्याचं अजून एकदा वाफ चाललेली. मग शेवटी कुकरचं टोपण काढून त्याला थोडंसं थंड पाण्यामध्ये धुतलं ते रिंग वगैरे आणि परत एकदा लावून दिलं. तेव्हा कुठं मग त्या कुकरने शिट्टी पकडली आणि मग पोरांची पण खिचडी शिजली. आज उपवास केल्यामुळे एक गोष्ट आठवली, म्हणजे लहान असताना ना आम्ही फक्त शाबू आणि भगर खाण्यासाठी उपवास पकडायचो. म्हणजे आता ते फनी वाटतं, पण हां, दॅट टाईम इट वॉज ट्रू, की म्हणजे शाबू खायला भेटेल, भगर खायला भेटेल म्हणून आम्ही सगळेजण लहान लेकरं उपवास पकडायचो.